महाराष्ट्राचा आवडता वडापाव आता बंद होणार का? तुकाराम मुंढे यांनी वडापाववाल्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे का? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या बातम्यांमागचं खरं सत्य काय आहे? आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकं तुकाराम मुंढे यांनी कोणता निर्णय घेतला, तो का घेतला आणि त्याचा लाखो ग्राहक व हजारो छोट्या विक्रेत्यांवर काय परिणाम होणार आहे. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील वडापाव, समोसा, भजी, भेळ आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर वडापाव बंद किंवा वडापाववाल्यांवर कारवाई अशा बातम्या व्हायरल झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात वडापाव किंवा समोसा विक्रीवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. तुकाराम मुंढे यांनी घेतलेली कारवाई ही वर्तमानपत्रात अन्नपदार्थ गुंडाळून विकण्याविरोधात आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आजही गरमागरम वडापाव, समोसे, भजी किंवा इतर खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून ग्राहकांना दिले जातात. FDAच्या मते ही पद्धत आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे वर्तमानपत्रावर वापरली जाणारी छपाईची शाई. या शाईमध्ये विविध रासायनिक घटक आणि जड धातू असू शकतात. गरम किंवा तेलकट अन्न थेट वर्तमानपत्राच्या संपर्कात आल्यास हे रसायन अन्नात मिसळण्याची शक्यता वाटते. दीर्घकाळ अशा प्रकारचे अन्न सेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. FDAने स्पष्ट केले आहे की अन्न सुरक्षा नियमांनुसार वर्तमानपत्र हे खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी मान्य साहित्य नाही. त्यामुळे विक्रेत्यांनी फूड ग्रेड पेपर, बटर पेपर किंवा इतर सुरक्षित पॅकेजिंग साहित्याचा वापर करावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. या निर्णयानंतर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आरोग्य तज्ज्ञ आणि अनेक ग्राहकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांच्या मते ग्राहकांच्या आरोग्यासाठी हा योग्य निर्णय आहे. दुसरीकडे छोट्या विक्रेत्यांचे म्हणणे आहे की सुरक्षित पॅकेजिंगचा खर्च वाढल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. एकंदरीत तुकाराम मुंढे यांनी वडापाव किंवा समोसा विक्रीवर बंदी घातलेली नाही, तर वर्तमानपत्रात अन्नपदार्थ देण्याच्या प्रथेवर कडक भूमिका घेतली आहे. या कारवाईचा मुख्य उद्देश विक्रेत्यांना त्रास देणे नसून ग्राहकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न उपलब्ध करून देणे हा आहे. धन्यवाद.